तुम्ही एक पहिले जे कमिटीचे अध्यक्ष होतात म्हणजे जे लोकसभा हरलेले जे मतदारसंघ 160 लोकसभा ते आम्ही जे काढले होते त्यातले आम्ही बऱ्यापैकी 60, 65, 70 पर्यंत आम्ही खूप केलंय. म्हणजे त्यातल्या काही जातील तर या त्यातल्या नवीन येतील असं आम्ही. पण त्यासाठी काय परिश्रम काय घेतील म्हणजे मुळात काय केलं आम्ही 2 वर्षापासून केंद्रीय 40 मंत्र्यांची दर 2 महिन्यांना एक बैठक घ्यायचो आणि त्यांनी त्या लोकसभेत जाऊन काय करायचं तर तो एक फॉर्मॅट ठरवला होता की 1000 बूथ वोटरचा एक बूथ आहे, त्या बूथ प्रमुखांची एक बैठक घ्यायची. कारण कार्यकर्त्याला ऍक्टिव्हेट केलं पाहिजे, त्याचा कॉन्फिडन्स, मग तो त्या मंत्र्याबरोबर फोटो काढतो, हे काढतो, त्याला चार्ज तो झाला पाहिजे. कारण तो फायनल म्हणजे बैठका त्या मतदारसंघात व्हायच्या, त्या मतदारसंघात त्याने जायचं. म्हणजे ते बाहेर हवा किती असू दे, शेवटी ती टायरच्या ट्यूबमध्ये पंपातूनच जाते. तर हे आमचे पंप आहेत बूथ प्रमुख म्हणजे, तर ते चार्ज केले पाहिजेत. म्हणून त्यांच्यासोबतच्या बैठका या सगळ्या 160 लोकसभांमध्ये आम्ही सुरू केल्या. मग त्याच वेळी जे लाभार्थी आहेत वेगवेगळ्या योजनांचे, त्याची एक प्रॉपर आमची ऑल इंडिया लिस्ट आहे. तर त्यांची संमेलनं, त्यामध्ये केंद्रीय मंत्री, आणि तो का तर तुम्हाला अमुक एक समजा प्रधानमंत्री आवास मिळालाय तर त्यात अजून काय सुधारणा केली पाहिजे, अजून काय तुम्हाला नाही हवं आहे, हे प्रधानमंत्र्यांनी विचारायला आम्हाला पाठवलंय. असं तो डायलॉग योजना आम्ही दिल्या, हे काय जताना नाही, काय म्हणतात, हा बिंबवायचं नाही, हे नाही बिंबवायचं. तर आम्ही चौकशीला आलो की त्यात हर घर नल से जल आहे, तर ते प्रॉब्लेम त्यात काय आहे तुम्हाला, असं त्यांना फीडबॅक घेतोय असं आनंद वाटेल जरा. मिळालं नाही तर आपली चौकशी करतात. नाहीतर ते एका हिमाचलच्या ह्याच्यात निवडणुकीत झालं ना की चुकून ती यादी 2014-19 मधलीच परत गेली. म्हणजे तुम्ही त्या विधानसभेला त्या सिलेंडरवर मत घेतलं, तुम्ही नंतरच्या विधानसभेला घेतलं, जिल्हा परिषद घेतलं, पुन्हा त्यात घेऊन जा. मग लक्षात आलं की यादी जुनी दिली होती. आता आम्ही स्ट्रिक्टली 19 पासूनच्या लाभार्थींची यादी वेगळी केली. चूक करणाऱ्या फासावर लटकला का नाही, तो फिरतो तर त्याने प्रामाणिक फीडबॅक पण दिला बिचाऱ्याने, त्यामुळे त्याचा सत्कार, चूक केली त्याचा सत्कार होता. नाही, हे एवढं सगळं वर्क केल्यानंतर पार झालं का आकडा. हा, म्हणजे हे तर मी दुसरं लाभार्थी म्हटलं. त्यानंतर लोकल पत्रकार जे आहेत ना, लोकल म्हणजे तिथला आज तकचा, तिथला लोकसत्ताचा, तिथला एक्सप्रेसचा नाही, स्थानिक वर्तमानपत्र जी त्या जिल्ह्याची आहेत, त्या पत्रकारांबरोबर त्यांनी वेळ दिला पाहिजे की तिथे थोडा एक माहोल बनण्याचं योग आहे. तर त्यांना भेटणं वेगळ्या पद्धतीने, संघ परिवारातली जी मंडळी आहेत त्यांच्याबरोबर सहज जाऊन भेटणं, गप्पा मारणं. आणि मग एकूणच त्याही तर राम मंदिर प्रत्यक्षात नव्हतंच, म्हणजे काम चालवलं होतं, पण बाकीच्या 25 गोष्टी, केदारनाथ आहे, महाकाल आहे, या सगळ्या याच्यावर, आणि 370 वगैरे वगैरे ते गप्पा वाटलेलो संसदेतला चार्ज होतो, तर त्या गप्पा होणं. मग नाना धर्माधिकाऱ्यांसारखे जे नरेंद्र महाराज यांचे जे फॉलोअर्स कार्य, पतंजलीवाले असतील किंवा श्री रविशंकरजी असतील, असे पांडुरंगशास्त्री आठवले, त्या स्वामीनारायणवाले आहेत, असे त्या राज्यात खूप आहेत. आपल्या बिहारमध्ये गायत्री परिवारवाले खूप आहेत. तर त्यांच्याबरोबर डिस्कस करून तुम्हाला BJP सरकार म्हणून काय अजून केलं पाहिजे असं वाटतं, कारण ते 2 वर्ष होती तशी. तर असं सगळे चार्ज करायचे, सगळ्यांशी दर महिन्यातनं एक प्रवास केंद्रीय मंत्र्याचा या 160 दिवसामध्ये झाला पाहिजे. कुठलाही केंद्रीय मंत्री असेल, सगळे आम्ही त्याप्रमाणे सामाजिक निर्मला सीतारामन सामाजिक ती वन टाइम आली होती, सामाजिक हे करून आम्ही त्यातलं गणित निर्णय कोण घ्यायचे, कोण मिनिस्टर जातील वगैरे, ते आम्ही, मी सजेस्ट करायचो
हा गावामध्ये एकदा अध्यक्षाने याच्याशी बोलून त्यांना पुढे ठेवायचं आणि त्या प्रवासातले त्यांचे फीडबॅक जे यायचे त्या फीडबॅकवर त्या प्रदेशाच्या अध्यक्ष संघटन मंत्र्यांबरोबर ह्या दुरुस्त्या जरा केल्या पाहिजे. तुम्ही म्हटलंय हा प्रमुख आहे पण प्रत्यक्ष हे 2200 हे 250 दिसतच नाही आहे. इथं नवीन माणसं तुम्ही लवकर अपॉइंट करा. या पद्धतीने त्यातली ऍक्टिव्हिटी आम्ही चालवली. त्याचा एक चांगला म्हणजे हे जे एकदम मागे शरद पवार साहेब म्हटले मागच्या लोकसभेमध्ये म्हणले होते बीजेपीची तयारी करताना ते शिकलं पाहिजे असं त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं. आणि जी खरंच आहे म्हणजे उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणुकीच्या 10 महिने आधी मला सगळ्या 402 विधानसभांचं सामाजिक राजकीय विश्लेषण करायला सांगितलं. विकासाचंच राजकारण करून मतं मागवायची पण तो विकास त्या जातीच्या त्या समाजाच्या माणसाने सांगायचा. तर देशभरातले सगळे आता हंसराज अहिर आहे ना फ्रँकली सांगायचं तर तो अहिर म्हणजे यादव आहे हे मला रजिस्टर त्यावेळी झालं. मग त्याला आम्ही युपीला यादव बॉल एरियात पाठवलं. तर अशा 402 विधानसभांच्या अशा काही क्लस्टर्स करून तिथले देशभरातले नेते आणि त्यांनी जाऊन तिथे त्या गोष्टी करणं किंवा मोदींनी हे केलं आहे अमुक केलं आहे तमुक केलं आहे सगळ्या गोष्टी. तर हे जे प्लॅनिंग असतं ना दॅट पेज तुमच्याकडनं शिकण्यासारखंच आहे. त्याचं खूप त्यामुळे मग 400 पारचा त्याच्यावरून ते 400 पारचं आलं का ते तयारी झाल्यानंतर सगळं एनडीए. पण हे ज्या म्हणजे एका अर्थाने हे बॅकएंडचं काम फ्रंट एंडला दिसणं महत्वाचं आहे पण काम बॅकएंडचं आहे. तर असे कोण कोण असतात त्याच्यामध्ये आता माणसांची नावं घेतली सगळे आम्ही जनरल सेक्रेटरीज जे आहोत आम्ही 8 जनरल सेक्रेटरीज आहोत. त्या प्रत्येकाला एकदा काही नाही कामाचं वाटप होतच. सुनील बन्सल आहे तरुण चौधरी अरुण सिंग आहे दुष्यंत कुमार आहे संजय पंडितगार आहे BL संतोष आहे. ते असं म्हणजे किती मायन्यूट आम्ही प्लॅनिंग करतो. बिहारच्या तारखा ज्या दिवशी घोषित झाल्या इलेक्शन कमिशन सगळ्यात तारखा आहेत बिहारच्या ज्या तारखा आहेत तर मी लोकसभा मी आधीच ठरवलं होतं लोकसभा संयोजकांचा कन्व्हेनर लोकसभा प्रभारी आम्ही म्हणतो तिथला संभावित उमेदवार 2-3 असतील ते अशांबरोबर असे प्रत्येक लोकसभेतले 4 जण अशा 200 जणांची मी ऑनलाईन मीटिंग आधीच प्रपोज केली होती. इलेक्शन कमिशन आज प्रेस आहे तर रात्री आपण बघा. तर करण्याची कामं काय एकतर या तारखा ज्या काही आता आल्या आहेत या तारखांमध्ये आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये कुठे काही छत्राफत्रा प्रॉब्लेम वगैरे काय आहे का इलेक्शन कमिशनला काय म्हणायचं का सांगा. एक दुसरं या तारखांना आपल्या लोकसभेत ज्या ज्या मंगल कार्यालयात लग्नासाठी बुक केली आहेत ती सगळी नावं काढा. त्याच्या अलीकडचा पलीकडचा मुहूर्त काय तो बघा. ते जाऊन रिक्वेस्ट करा की जरा नाही तर 10-12 हजार लोक ह्या गावात त्या गावात लग्नाला जात असतात. तेवढं मतानं आपलं कमी होतं. तर आम्ही 60-65% मुहूर्त बदलले. लोकांनी ऐकलं. तुम्ही पंचांगी मॅनेज करा. अमितभाईंनी तर त्यांच्या लोकसभेमध्ये सगळे टूर ऑपरेटर्सना बोलवलं आणि त्या दिवशी कोणी कोणी बाहेर जायचं बुकिंग केलंय काय बापरे पर्यटक म्हणून आणि त्या सगळ्यांचे नाव पत्ते घेतले. त्यांना भाजपचे कार्यकर्ते जाऊन भेटले किंवा अमितभाईंची विनंती आहे की तुम्ही पोस्टपोन करा. कॅन्सलेशन चार्ज तुम्हाला लागणार नाही. हे टूर ऑपरेटर नाही कॅन्सलेशन चार्ज यायचा नाही कोणाकडून. आणि 68,000 लोकांचे कॅन्सल करून दिलं. पण ते टुरिस्ट कंपन्याचं नुकसान नाही का झालं. हल्ली मुळात काय हल्ली हॉटेल्समध्ये कॅन्सलेशन चार्ज लागतच नाही. मार्केटची गरज म्हणून लागत म्हणजे लागेल चारचा विषय नाही तेवढं त्यांचं तेवढं हे केलं ना त्यांचं ते त्याच्याबद्दल नाही. पुढे मग ते कॅन्सल केलं म्हणजे त्यांनी जाणं रद्द नाही केलं. पुढे एक दिवस पुढे एक दिवस मागे गेला.
गुजराती आहेत, ते नुकसान करून करणार नाही. आणि सांगणारही तेच आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहे. पण म्हणजे एक नेहमी प्रश्न पडतो म्हणजे या भाजपच्या सगळ्या जे काही नेते मंडळीत जवळचे त्यांना नेहमी विचारतो की तुमचं तयारी जोरदार असते, अनबिलिव्हेबल मॅनेजरियल स्किल्स तुम्ही वापरता, इकॉनॉमिक लेवलवर तुमच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे, परराष्ट्र संबंधांमध्ये दाखवण्यासारखं बरंच काही आहे. तसं असताना सुद्धा हे असले बाकीचे ते छुटपुट उद्योग का करावे लागतात? याला बोर्ड, त्याला घे, हिंदू मुसलमान. आम्ही नांदेडमध्ये अशोक चव्हाण घेतले, 40 वर्षात एकतरी आमदार आला बा आमचा. आम्ही नांदेडमध्ये वाढायचंच नाही. वहाडणे, फरांदे आमचे इकडच्या नगरमधले होते, एकही आमदार नाही आमचा. मग तिथे आम्ही विखेनं घ्यायचं नाही. आम्ही वाढायचं नाही का? ऑर्गॅनिक वाढ असा प्रश्न नसतोच का? ती 40 वर्ष करतो ना आम्ही. आपण चिखलेकराला घेतलं तुम्ही, ते आले की भाजपचे म्हणून निवडून आले ना? हो, खासदार म्हणून आले की निवडून? खासदार आले, आमदार काय आलं. असं आहे की शेवटी आता कसब्यामध्ये आम्हाला बाहेरून कॅन्डिडेट मिळाला असता, पण तिथे आम्ही दिला नाही. किंवा बक्सरमध्ये एक IPS आसामचा बंडखोर उभा आहे, त्याला BJPला तिकीट पाहिजे आणि मला तो कॅन्डिडेट खूपच आवडला होता. तर मला अध्यक्षाने आम्ही म्हटलं की यार बक्सर आपली संघटनेची जागा आहे, ती जो तुम्ही बाहेरचा आणणार म्हटलं, असं कसं चालेल? असे नाकारलेले खूप असतात. हे जे मी भरती बोर्डचं चेअरमन म्हणून जे करतो त्यात जे घेतलेत त्याच्या 2.5 पट नाकारलेत आणि हे बाहेर येत नाही, त्यामुळे माहीत नसतं. आणि त्यामुळे आता हिंदू मुस्लिम वगैरे जे आहे ना, आम्ही मुळात सगळ्या फेजमध्ये काय नरेटिव्ह असलं पाहिजे हे आमचं आधीच ठरलेलं आहे. त्यामध्ये कर्नाटकवाल्यांनी जर निर्णय घेतला की आम्ही आरक्षण मुसलमान धर्माच्या आधारे देणार, जे घटनेने मान्यच नाही आहे, पण तो मुद्दा आम्ही बोलणारच ना. मग पण देवेगौडांनी आणलेला होता ना मुळात त्याच्यात. हो, पण तर काँग्रेसने इम्प्लिमेंट केला पुन्हा, तर त्याच्यावर आम्ही बोलायचं नाही. कसं बोललंच पाहिजे आम्हाला, आम्ही बोलणार त्याच्यावर. म्हणजे आता यांनी जर आम्ही संविधान बदलणार हा मुद्दा आणलाच नसता, तर आम्ही कशाला त्यांच्या विरोधात संविधान बदललं. ह्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना भंडारात उभा करून पाडलं, ह्यांनीच. मग मुखर्जींनी नंतर पाठवलं इमर्जन्सीमध्ये, ह्यांनीच. ट्रिपल तलाक शहाबानूमध्ये ह्यांनीच. घटना वारंवार बदलल्या, ह्यांनीच बदलल्या. आणि हेच आता बोलणार, ते हातात लाल पुस्तक घेऊन घटनेचं राहुल गांधी व्हिडिओ काढतो ते. म्हणजे आम्हाला तर ते सॅम पिट्रोडा हा काय नाही, वडेट्टीवार काय, हेच मुद्दे देतात ना. म्हणजे आमचं कॅम्पेन करतात का काँग्रेसचं? आता कसाबचा काय संबंध होता? एवढं लांबून चालन. मुस्लिम मतासाठी कसाबच्या गोळीने करकरे नाही मेले, संघवाले पोलिसाच्या गोळीने मेले. पण ते तर त्या पुस्तकात लिहिलं ना. असं आहे की समजा मला तुम्ही एखादा मेसेज फॉरवर्ड केला, तुम्ही उमादांना फॉरवर्ड केला, तर याचा अर्थ मी तो ऍक्सेप्ट करतो विचार. माझा फॉरवर्डची बेसिक कन्सेप्ट ही आहे की मला पटलं तरच मी फॉरवर्ड करतो, नाही तर कशाला करेन फॉरवर्ड. त्यांनी पुस्तकात काही लिहू दे, तुला मान्य आहे का? पॉलिटिक्समध्ये तुम्हाला मान्य ते तुम्ही बोलणार. आणि या लेवलला मुंबईचे सगळे पोलीसवाले काय संघवाले आहेत, ते याच्यावर मारतात, तेच मुद्दा देतात की वडिलांची प्रॉपर्टी असेल तर 50% सरकारची आणि 50% तुमची. हे काय पिट्रोल त्याने बोलायची गरज होती? हे बोललं तर आम्ही काय घेणार मुद्दा, घेतलाच पाहिजे आम्हाला मुद्दा. पण त्याच्यात एक चांगलं म्हणजे विधान जे केलं तर ते महत्वाचं आहे की याचा अर्थ लोकांना जे मोदी नॅरेटिव्ह नाही म्हणून जे वेगवेगळं बोलतायत असं जे चित्र निर्माण होत आहे, त्याच्या मागे वास्तव असं आहे की प्रत्येक फेज मागे आम्ही वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करणं हा निर्णयच झालेला आहे, असं त्याचा अर्थ. हो, आम्ही पूर्ण 7 फेजचे नॅरेटिव्ह काढले आणि त्या नॅरेटिव्हमध्ये स्वाभाविकपणे केलेल्या कामाच्या इथपासून ते 2024ची व्हिजन. म्हणजे आम्हाला समजा 2024मध्ये भारत हा जगातला सर्व्हिस इंडस्ट्रीचा हब झाला पाहिजे. सिंगापूर जे आज पाहिला ते भारत झाला पाहिजे.
तर त्यासाठी 6G आणलं पाहिजे. त्यासाठी रस्ते रेल वगैरे सोडा, त्यासाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे. हे जे आम्ही संकल्पपत्रामध्ये विजन मांडले, तर ती कुठल्या फेजमध्ये कशी, म्हणजे एक पब्लिक रॅलीज मोठ्या मोठ्या पंतप्रधान, अध्यक्ष अमितभाई, गडकरी, राजनाथ सिंग वगैरे अशा योगी अशा नेत्यांच्या एक मोठ्या रॅलीज, एक जयशंकर, निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव वगैरे असे जे इंटेलेक्च्युअल्स अकॅडमिक आहेत त्यांचे, की ज्यात यूथमध्ये त्यांना खूपच तसा चांगला रिस्पॉन्स आहे. आणि एक ऑर्गनायझेशनल कार्यकर्त्याला, संघ परिवार या सगळ्यांना एक अपील आम्ही करतो की जसं मोदींना मी 2001 पासून पर्सनल, ते मला ओळखतं, मी त्यांना ओळखतो, मी त्यांना आधी ओळखत होतो, पण ते मला 1 पासून मुंबईत आम्ही त्यांनी शिवाय मला सभा दिली तिथपासून आपलं चांगला तरी 1 ते 24 एकही दिवस या माणसाने सुट्टी नाही घेतली. दिवाळीला बॉर्डरवर जवानांकडे जाणार, हे सोडा सण बिन. आई वारली, 4 तास घरी गेले. मला त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, आसामचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पुष्कर धामी चौघांचे म्हणून आपण आम्ही जायचं आहे, काय करायचं वगैरे. म्हणजे निरोप आहे, म्हणजे घरची दुःखद घटना आहे, तुमचं काम सोडून तुम्ही इथे येत बसू नका. आणि ते 12:30 वाजता वंदे भारतले झेंडे दाखवायला गेले. पण ज्या कार्यकर्त्याला आम्ही सांगतो ना की मग ज्या मोदींनी आई गेल्यानंतर सुट्टी नाही घेतली, त्यांच्याकडे आपण पुढचे 20 दिवस लावायचे, 25 दिवस लावायचे, तर त्याला तो इन्स्पायर होतोच. असं एक पब्लिक रॅलीज, इंटेलेक्च्युअल्स आणि अशा हे त्यात थोडं 2 वे असतात. म्हणजे काही मतं ही बोलण्याची असतात, काही मतं ही ऐकण्याची असतात, आणि कार्यकर्ता अशा 3 लेअरला त्याचा आम्ही प्रचारात एक आखणी करतो. कारण आता एक साधारण टीकेचा सूर असा आहे सगळ्यांच्या माध्यमांना की हे त्यांना काही नस सापडत नाही, त्यांना काही मोदींना यावेळेला तो एक जर्म असतो तो मिळत नाही, आणि ही इज नॉट बीन एबल टू सेट नॅरेटिव्ह हिमसेल्फ. म्हणजे ही इज फॉर द फर्स्ट टाइम डिफेंडिंग द नॅरेटिव्ह, असं चित्र झालेलं आहे. तर ते एरवी कसं मोदींनी बोलायचं आणि मागच्या जगाने त्याच्याभोवती फिरायचं, यावेळेला बाकीचे मुद्दे घेतात आणि मोदींना उत्तर द्यावं लागतं. ना उलट मोदींची खासियत ही आहे की समोरचे मुद्दे देतात. चौकीदार म्हणले, या अंगावर शिकवला, मैं भी चौकीदार, गावभर चौकीदार बोलायला लागले. सोन्याची मागे मौत का सौदागर बोलले होते, त्याच्यावर ते असं एखादा पकडून तो त्यांच्यावर उलट होता. खासियत आहे त्यांची. त्यामुळे आम्ही नॅरेटिव्ह काय करायचं हे तर आम्ही 7 फेज निवडणुकी आधी 15 दिवस काढलेले आहेत. त्याप्रमाणे प्रॉपर त्याच दिशेने सगळं कॅम्पेन, भाषणाचे सगळे तसे आहे दिसतच आहे. पण तरी सुद्धा मग अंबानी अदानी मुद्दा कसा येतो, तरी सुद्धा तो मंगळसूत्र मुद्दा कसा येतो, काढायचा असतोच ना. अंबानी अदानी हा पार्ट ऑफ द नॅरेटिव्ह होता. असं आहे की यांनी जर मागच्या ह्याच्यात खूप अंबानी अडाणीवर ऍक्च्युअली पण चुकीचं नाही. 103 वेळेला निवडणूक जाहीर झाल्यापासून राहुल गांधींनी अंबानी अदानी शब्द वापरलेले आहेत. तुम्ही संविधान जितकं बोलता तितकं बोललाय राहुल गांधी? अनेक त्यांच्या प्रचारातल्या मुद्द्यापैकी तो एक होता, तो एकमेव नव्हता ना, असं त्यांचं नाही. काँग्रेस मुळात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी अडाणी बरोबरचा तो सगळा पॅक्ट केल्यानंतर निघालेला विषय त्याच्यामध्ये. आणि जर तुम्ही पार्लमेंटमध्ये इकडे तिकडे बोललात ना, मग आज बोला ना इलेक्शनमध्ये, ते अभ्यास करून रिसर्च करून 103 वेळा बोललं हे काढावं लागतं. ते त्याच दिवशी तो डेटा त्याच्या आधी कुठल्या न्यूज मध्ये आलं राहुल गांधी असं म्हणाले, असं कुठलं लोकसत्ताला काढून दाखवा. चला, राहुल गांधींची जी भाषणं तुम्ही छापली त्याच्यामध्ये मोदींनी हे आरोप करायच्या आधी अंबानी अडाणीचा विषय या सभेत बोलला, काढून घ्या चला. कारण तो त्यांनी केलाच नव्हता. पण म्हणजे अंबानी अदानी हा विषय पण ठरवून काढला गेला असंच त्याचा अर्थ आहे. हे चुकून झालेलं नाही, ऑफ द कफ रिमार्क नाहीये. असं आहे की मुळात भाजप हा गरिबांसाठी काही करत नाही, यासाठी डायव्हर्ट करायला पार्लमेंटमध्ये डिस्कशन न करता बोंब मारले ना, तुम्ही काय करता हे लोकांना आणलं पाहिजे. एका फेज नंतर पण आणू की यांचं हे नुसतं ढोंग आहे त्याच्यामध्ये.
पण मग तो उलटा बुमरँग झाला असं नाही वाटत? अजिबात नाही. माझं तेच म्हणणं आहे की जनरल थर्ड पर्सनला विचारलं तर त्या थर्ड पर्सनला यातलं काय पटलंय, ऐकलंय का सोडून द्या, तर तो म्हणतोच ना त्याच्यामध्ये. मला आता मेड इन इंडिया आणि मेक इन इंडिया हा आग्रह धरला आणि जर मोठमोठी कामं आपण इथे करायची ठरवली तर इथले टॉप 10 इंडस्ट्रीज ती कामं उचलणार. बट नॅचरल आहे. जसं आता कन्स्ट्रक्शन म्हटलं की L&T असतं, सिमेंट, असे जे 4-5 मोठे आहेत, नागार्जुना वगैरे असेच येतात, तर ते घेणार. पण ह्याने ठरवून हा सगळ्या या प्रकारचा आहे. कारण प्रॉब्लेम काय आला की विरोधकांना कॉन्क्रीट मुद्दाच मिळत नाही की मोदींवर काय आरोप करायचा. नाही, पण हे तत्व तर चुकीचं आहे ना. आता ज्यांनी कधी डोक्याची केसाची पिन पण बदलली नाही त्याला राफेलचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. ज्यांनी कधी विमानतळाच्या परिसरात टपरी पण नाही त्याला 6-7 विमानतळाची कॉन्ट्रॅक्ट दिली जातात. पोर्टची कॉन्ट्रॅक्ट एका ठराविक ग्रुपलाच मिळतात. हे मुद्दे कसे नाही आहेत? असं आहे की मला जर ते हँडल करणारी एक्सपर्ट माणसं हँडल करता येत असतील, मला त्या बिझनेस मधली डिटेलिंग लागत नाही. मग पण म्हणजे ती संधी नाकारली जातेच ना त्या इतरांना. दुसऱ्यांनी यावं ना. माझं मत आहे की जे नॉर्म्स आहेत त्यात त्यांनी यावं आणि घ्यावं. ते नॉर्म्स तोडून दिलं असं कोणी सांगावं. आता एवढे पोर्ट आपला तो दिघीचा विजय याने घेतला, काय झालं? कलंतरी घेतला, काय झालं? अजून थोडे असतं. आणि ह्यानी हे घेऊन नीट चालवलं नाही असं दाखवा. इथं ह्याला अडवलं आणि चालवलं नाही असं नसतं ना. नुसतं वातावरण करायचं. आता एअरपोर्ट येतो, नुसता एअरपोर्ट येत नाही. त्या आता 1000 विमानं समजा आम्ही या संकल्पनेतून घेतली आहे की सरकार घ्या, तर 1000 विमानं म्हणजे काय 2000 पायलटला जॉब नाही. सगळी ती इंडस्ट्री तेवढीच रोड, इकोसिस्टम तयार किती मोठी, किती मोठा त्यातला आहे. तुमच्याकडे एक आरोप असा होतो चंदीगडच्या महापौर इलेक्शन मध्ये जो सगळा प्रकार झाला होता, ते तुम्ही जेव्हा तिकडे निरीक्षक होता, तर काय एक्झॅक्ट ती मतपत्रिका फाडल्या किंवा काय त्यांनी गायब केल्या असं ते? त्या मतपत्रिकांवर जे मार्क होते त्या मार्कविषयी शंका उपस्थित झाली आणि त्याच्या भोवती सगळं झालं. पण नंतर आम्ही जिंकलो की उपमहापौर, आमच्याकडे मतं होतीच. आता महापौर त्यांचा आहे ना. महापौर काय इलेक्शन लागली नाही, वर्षभराच्या आत घेता येत नाही. ती घेतली तर ती आमचा डेप्टी मॅन आमचा निवडून आलाच ना. त्यामुळे तिथे मुळात चंदीगडचे ते पक्षांतर कायदा देताना तर त्या निवडणुकीला ते मतं देतात, मतं बाद करतात. गेली 3 वर्ष मी ती निवडणूक करतोय आणि स्वतःहून करतात. आणि कोणी बाद केली त्याची नावांची यादी दिली आहे, काँग्रेसच्या नेत्याने दिलेली आहे यादी. त्याला काय महाराष्ट्रातले आणि बिहारमधले साधारणतः समीकरणं बदललेली आहेत ह्यावेळेला. काय म्हणजे वाटतं तुम्हाला, रिझल्ट काय वाटतो येईल असं? नाही, मला बिहारमधलं समीकरण आता पुन्हा नीट झालं. म्हणजे ज्यावेळी नितीश कुमार सोडून लालू बरोबर गेले होते त्यावेळी बदललं होतं. दुसऱ्या बाजूने पण ते आले, काँग्रेस आणि ते RJD एकत्र आले. ते मागच्या वेळी पण होते, 19लाही होते आणि 15च्यालाही होते ते. त्यामुळे विधानसभेला होते. त्यामुळे बिहार तर काही नाही आहे त्यातलं. महाराष्ट्रामध्ये ज्या महायुती झालेली आहे पण त्यात बदललेल्या समीकरणामुळे पॉझिटिव्हच झालंय ना. म्हणजे ज्यावेळी युपीचा एक विषय, युपीचे एक समीकरण बदलली प्लसच झाले. नाही, हा अखिलेश आणि काँग्रेस आता एकत्र आले ना. मागच्या वेळी बसपा नाही आहे ना, बसपा होती ना गेल्या त्यांच्याबरोबर. हो, ती नाही, पण आता यांच्याबरोबर नाहीये, काँग्रेस बरोबर नाहीये ते आता. हो, त्यामुळे उलट प्लस झालं. आणि आमच्याकडे अजित चौधरी आला, म्हणजे चरणसिंगांचा नातू, तर तिथे पॉझिटिव्ह झाला आमचं. जयंत चौधरी. महाराष्ट्रातलं काय म्हणाला? नाही, महाराष्ट्रामध्ये माझं असं मत आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्या लाईन्सवर चालली आहे ना, आता त्यांनी परवा हिंदू आतंकवादाचा मुद्दा त्या कोणते खासदार आमची होती मालेगावच्या ह्याच्यातलं, तो राऊतांनी काढला. म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी लष्करे तोयबाला लष्करी शिवबा उत्तर दिलं, ती शिवसेना आता
वडेट्टीवार म्हणणार की कसाबच्या गोळीने नाही मेले, त्याच्याबरोबर बसणार. साध्वी ही अशी आहे असं राऊत म्हणणार. म्हणजे हिंदू दहशतवादी हे जे सुशीलकुमार शिंदे ठसवायचा प्रयत्न करत होते, ती लाईन तुम्ही घेणार. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी मतं आहेत ना, ती बाळासाहेब ठाकरेंची मतं आहेत. आणि ती आता उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीने चाललेली आहे त्याला ती जोडणारी नाही आहे. मराठी माणसाला मुंबईतलं हे पटणारच नाही आहे. नाही, पण असं सर्वेमध्ये पण येतात की मुसलमान शिवसेनेला मतं देणार. का देतात? तर राम मंदिरला विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर ते बसले, मुसलमान मतांसाठी अनुनय करणाऱ्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या मांडीला होऊन ते बसले. आणि हे पाहतोय ना बाळासाहेबांचं मतदान. तर तो ह्या अजिबात काल कधी अपील केलं संघाने आमच्यावर यावं, मी हिंदुत्व करतो, हे हिंदुत्व की कसाबच्या गोळीने नाही मारले हे गडकरी, हे हिंदुत्व तुम्ही चालवणार. आणि हे ओळखतो. आणि सिंपती जे आहे ना, हे मी नेहमी सांगतो की बसने गाडीला उडवलं, कारला तर पॉवर स्ट्रक्चर मध्ये तसंच कारने Feudalism. स्कूटरला उडवलं, स्कूटरवाल्याला सिंपती, स्कूटरने सायकलला उडवलं, सायकलवाल्याला सिंपती. परफेक्ट. हे खरं आहे. तसं मग केंद्र अमित भाई आणि यांनी उद्धवचं सरकार घालवलं, त्याला सिंपती. पण माझ्या घरातल्या भावाचं, बहिणीचं, मुलाचं, मुलीचं लग्न करायचं तर मी सायकलवाल्याबरोबर करतो, मी क्षमतावाल्याबरोबर करतो ना. लोक क्षमता बघतात. ज्यावेळी मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर घराबाहेर न पडता त्यावेळी तुम्ही क्षमता प्रूव्ह केली असती तर लोकांनी आज विश्वास दाखवला असता. तुम्ही त्यावेळी कोस्टल रोड अडवला, मेट्रो अडवली, काय काय केलं, कशासाठी हे करायचं होतं. त्यामुळे बाळासाहेबांनी शिवसेनेसाठी मिळवलेली मतं कायम राखणं हे उद्धव ठाकरे शिवसेनेला सोपं नाही आहे. हे जमणारच नाही खरं म्हणजे, हे क्लिअर आहे. पण या शिवसेनेसंदर्भामध्ये एक तर तुमचा इतक्या वर्षाचा संबंध आहे तुमचा, म्हणजे पक्षाचा, दोन पक्षांमधला. तर 14 साली तुटली नाही झाली वगैरे वगैरे सगळ्या गोंधळ झाला. त्याच्यानंतरही भाजपने शिवसेनेला एकंदर त्यांच्याकडून जे काय मिळतं त्याच्यापेक्षा जास्तच मिळतं असं गृहीत धरून जास्त लाड केले, असं नाही का वाटत? ते असं लाड वगैरे काही मुद्दा नसतो. त्या वेळचं एक परसेप्शन असतं आणि त्याप्रमाणे लिडरशिप त्यावेळी ऍडजस्टमेंट ही सगळी करत असते. आणि अलायन्स म्हटलं की थोडं मी जसं बिहारमध्ये मला जसं वाटतं की अजून 2-4 जागा जेडीयूच्या कमी करायला पाहिजे होत्या. 16 दिले मला वाटतं. 16 दिल्या, 17 बीजेपी, चिरागच्या 6 होत्या, त्या 5 केल्या आम्ही. तर अजून एक सहानी जो तिथे आहे, मुकेश सहानी, त्याला 2-1 जागा जर देता आल्या असत्या त्यातल्या तर ते जेडीयूच्या कमीतून देता आल्या तर बरं झालं असं वाटतं. पण वेळ नव्हता. परत त्या निगोशिएशनला एकदा आम्ही बिहारमध्ये यश काय मिळवलं तर कुठेही बाहेर स्टेटमेंट नाही आली ही जागा आम्हाला पाहिजे, ही जागा आम्हाला पाहिजे. जे आहे ते 4 बैठकात खट 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 करून एकत्र आम्ही घोषित करून टाकले. ते यश तुम्हाला महाराष्ट्रात नाही आलं? नाही, महाराष्ट्रात 3 पक्ष आहेत मुळात. आणि जदयू आणि बीजेपी आणि हे कसे आहेत की असे वर्षानुवर्षाचे त्यातल्या नाही. मुळात शिवसेना ही फुटून झालेली, त्यामुळे ते पुन्हा त्यांचं केडर, त्यांचे खासदार, त्यांचे आमदार या सगळ्या ह्याच्या जागेचा तुमच्या पूर्वीपासूनच आहे. आता जी सेना आहे तुमच्यासोबत पूर्वीपासूनच आहे ना. हो. पण ते ज्यावेळी सगळे आले बरोबर तर त्यांचं कुठे स्ट्रेंथ कशी काय आहे की नुसता खासदार आणि नुसता आमदार येऊन चालत नाही, तर तिथलं खालचं स्ट्रक्चर यावं लागतं. तर त्या सगळ्याचा अंदाज घेत घेत ते जागांचं वाटप झालं. त्याला वेळ लागला. पारस कोणाबरोबर आता? बीजेपी बरोबर होता ना तो याचा मुलगा ना, नाही काका. पशुपती पारस हा. हा चिरागचा रामविलास काका. पासवानचा भाऊ. भाऊ चिरागचा काका. नितीश कुमार बरोबर जे अलायन्स केला आम्ही त्याही नितीशजींचा आग्रह होता की चिराग असताना अच्छा. पारस नामे बरोबर घेतला होता. आता नितीश कुमार मला डिमेन्शिया वगैरे आहे ना काहीतरी, तब्येत बरी नसते. पण ज्या आता मी मंत्री आणि खात्यांचं बोलायला गेलो तर परफेक्ट नाही, हे आपको नाही, हे हमारे पास. बरोबर बिहारमध्ये मोदींच्या रॅलीला पण नव्हते ते मला वाटतं.
नाही, बिहारमध्ये तर मला इथे सुद्धा काय केलं माहीत नाही, पण बिहारमध्ये मी सम्राट चौधरी कुठे जाणार, नितीशजी कुठे जाणार, विजय सिन्हा कुठे जाणार, चिराग कुठे जाणार, असं सगळ्या रॅलीजमध्ये तिथल्या सामाजिक समीकरणाप्रमाणे नाही तर सगळे तिथे गेले तर बाकी प्रचार कोण करणार. आणि माझ्यासाठी तर बिहारची लोकसभा म्हणजे वर्षभराच्या विधानसभेची तयारी आहे. त्यामुळे मी त्या सामाजिक याची गणिताप्रमाणे तिथे तिथे त्या नेत्यांनी गेलं पाहिजे असं आखतोय. आता सगळेच आपली गर्दी करतात, ते काही पॉईंट नसतो. तिथे लोक मोदींना ऐकायला आलेले असतात, बाकीच्याने प्रोटोकॉल म्हणून जायचं असतं. 2014 आणि 2019च्या तुलनेमध्ये मोदीजींच्या जास्त इथं महाराष्ट्र सभा झाल्या यावेळेला. महाराष्ट्र काय थोडासा अडचणीचा वाटतोय का? नाही, मुळात यावेळी आम्ही प्लॅनिंग प्रमाणे असं केलंय की फेज यावेळी काही राज्यांच्या वाढल्या. जसं कर्नाटक 2 फेजमध्ये झाली, म्हणजे अदरवाईज एका फेजमध्ये व्हायची. त्याने महाराष्ट्र 4 फेजमध्ये व्हायची, ती 5 फेजमध्ये होते. फेजेस आपले वाढले आहेत, तर दिवस जास्त मिळाले, त्यामुळे जास्त करू एवढं. पण जवळपास 20-22 झाले आणि साधारणपणे असंच बघितलं जातंय की आम्ही 2/3 जागांवर सभा होतात प्रत्येक राज्यात असं प्लॅन करतो. असं आहे की सभा जास्त झाल्या तर मतं मिळत नाही म्हणून तुम्ही सभा जास्त करताय का, सभा कमी झाल्या तर मतं मिळणारच नाही आता कशाला असं करताय का, असे प्रश्न येतच असतात. त्यामुळे पण मग या नंतरचा अर्थातच प्रश्न की महाराष्ट्राचा अंदाज काय. नाही, गेल्या आम्ही 41 होतो, आता या सगळ्या ह्याच्यानंतर 40चा आकडा गाठू असं मला वाटतं. महागाई, बेरोजगारी हे मुद्दे त्रासदायक. 10 ते 5च्या नोकऱ्या कमी मिळाल्या, पण जर बाकी सगळी अकाउंट्स आपण PLF आणि अमुक तमुक पाहिली किंवा ज्या प्रकारचं 4 कोटी घरं बांधून गेली, ते का आता मोदीने खिशातनं घर काढणे टेबलावर ठेवलं असं आहे का. त्याला आर्किटेक्ट लागला, त्याला इंजिनियर लागला, त्याला स्टील लागलं, त्याला सिमेंट लागलं, त्याला विटा लागल्या, त्याला मजूर लागले. गडकरीने एवढे रस्ते बनवले, ते कसे वरून टाकले, चटई टाकायचं ह्याला ह्या सगळ्या ह्याच्यात ती सगळी इंडस्ट्री. iPhone 80% भारतात बनायला लागला, तो का असं आपोआप बनतो. रोजगार म्हणजे 10 ते 5चा जॉब या कन्सेप्टमधले कमी झाले असतील. उगाच आपण नंबर 5ला गेलो का इकॉनॉमीमध्ये, असे ग्रॅज्युअल ना ते, म्हणजे पोरग काय जन्माला आले की हळूहळू वाढतच, म्हणजे कधी तगडं झालं असं आहे. काही राज्य काही देश खाली पण गेले ना. पण ते तसं नाहीये ना, ते तसं नाहीये ना. काही राज्य इकॉनॉमीचा 140 कोटीचा देश हा 4% जरी वाढला तरी ती म्हणजे 5 वर्षामध्ये ती 20% वाढ दिसणार. पण म्हणजे काय म्हणतात त्याला, पाव प्रमाणात वाढ दिसणार. ती मुद्दा यातला कुठे तर पर कॅपिटा इन्कम आहे का, पर कॅपिटावरती येणार का कधी आपण. म्हणजे आपण 11 5 वर आलो तर आपलं काहीच नाही आहेच ना. पण ते काहीच त्याच्यामध्ये सरकारचं काही नाही असं मला. असं कसं नाही. मग मनमोहन सिंगच्या काळामध्ये इतके वर्ष आपण 11वर का अडकून पडलो. नाही बघ, पहिलाच मुद्दा त्यातला की ते तेलाने एक प्रचंड एवढा हात दिलेला, 142 पर्यंत तेल केलेलं होतं. कारण सगळीच जेन्युइनली सांगतो मी, जेन्युइन चांगल्या अर्थाने सांगतो. पॉझिटिव्ह असं माझं मत आहे. सगळ्यात मोठं तुमचं यश कुठलं असतं ना, डिलिव्हरीमध्ये. काँग्रेस नुसती घोषणा करते, डिलिव्हरीची बोम आहे त्यांची आणि तुम्ही डिलिव्हरी देता. पण यातला मुद्दा कुठे येतो माहिती आहे की ज्या वेळेला पर कॅपिटा इन्कम पर्यंत आपण जाऊ, आता तरी सुद्धा एक ते लोकांना इथे काय बाहेरही कुठे कसं लोकांना जरी विचारलं $5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार म्हणजे काय, हेच काय कोणाला काय म्हणजे कनेक्टच नाहीये त्याच्यामध्ये. $5 लाख कोटी भागिले 140 कोटी, याच्यामध्ये सरळ सरळ आपण इंडोनेशियापेक्षा सुद्धा कमीच असणार आहोत. त्यामुळे दॅट्स नॉट अ मार्केट इंडेक्स. मुद्दा कुठला येतो, इंडस्ट्रीयल ग्रोथचा. तर तुमचा सगळा भर हा सर्व्हिस सेक्टरवरच राहिलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये होत आहे का, चीनमधनं बाहेर गेलेल्या किती कंपन्या भारतामध्ये आल्या. पण सगळी इंडस्ट्री जर मिळत असेल तर वाढवायची नाही का. पण लॉंग लास्टिंग वेळेवरती आयुष्य नाही जगू शकत ना तुम्ही. ते गिग वर्करचं नीती आयोगाने कौतुक केलं की गिग वर्कर वाढतायत, पण गिग वर्कर मधलं काम करणारा 40 नंतर ते काम नाही करू शकत. तो किती दिवस ते पिझ्झे घरी डिलिव्हर करणार, त्याची स्टेबिलिटी हा मुद्दा आहे. तर तिथे सरकार मार खातं, ते खातच आहे ना. त्यामुळे आम्ही आमच्या या संकल्पनामध्ये विजनमध्ये हा जो इंडस्ट्रियल सेक्टर आहे, फार्मास्युटिकल वगैरे अशा गोष्टी आम्ही आता आणल्याच ते आणायला हव्यात, त्याला प्राधान्य त्याच्यावर जोर आहे. पण ते लगेच सगळं 10 वर्षात, जे 70 वर्षात झालं नाही ते एकदम 10 वर्षात करणार.
जे झालंय ते तर क्लेम करणारच ना, ते नाही सोडणार. 10 वर्षातली जी आपण आकडेवारी देतो की आता 3 कोटी 4 कोटी घरं बांधली, 50 कोटी मुद्रा लोन दिली, नंतर इतके टॉयलेट्स बांधले, 8 इतके पेयजल दिले घरोघरी वगैरे, आणि एकीकडे दुसरी 10 वर्ष आपण सांगतो मोफत रेशन देतोय 80 कोटी लोकांना. जर इकॉनॉमी 5व्या ट्रेंड क्रमांकावर गेली तर आपण खाण्याचं पदार्थ क्रयशक्ती ती वाढू शकलो नाही का? इतके उद्योगधंदे वाढले, इतकी इकॉनॉमी वाढती आहे, तरी सुद्धा आपल्या 80 कोटी लोकांना मोफत रेशनची गरज आहे का? म्हणजे आपण कुठल्या इकॉनॉमीच्या दृष्टीने जातो? गेल्या 5 वर्षात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधलं हे धान्य सडून वाया गेलं अशी तुम्ही एक तरी बातमी दिली का? हे सडत होतं, मान्यच आहे ना. ते उपयोगात आणलं. आता हे काँग्रेसला करता आलं असतं, करा नको का? 24 कोटी लोक बीपीएलच्या वर आली. तो एक पायजमा कुर्ता वापरत असेल तर तो 2-3 वापरायला लागला, चप्पलच पाया घालायला लागला. हे वाढलंच की नाही? म्हणजे ज्या गोष्टी वाया जायच्या त्या आपण जर उपयोगात आणल्या. नाही, पण याच्यातून काही वेळेला नाही, पण याच्यात क्लॅरिटी म्हणजे संभ्रम काहीतरी निर्माण होतोय की ते सडून चाललंय म्हणून तुम्ही देत होता का ते गरीब आहेत म्हणून देत होता? काय नाही, मला गरीबाला जर गरज आहे आणि ते जर गरीब आहे असं ते इकडे 50 कोटी लोकांना मुद्रा लोन दिलं म्हणायचं आणि दुसरीकडे अन्नधान्य त्यांना विकत घेण्याची क्रयशक्ती नाही असंही म्हणायचं. समजा अन्नधान्य आपण त्यांना दिलं आणि त्यांनी त्यांची क्रयशक्ती बाकीच्या गोष्टी वापरली तर काय आपली हरकत आहे? अनेक ठिकाणी असं होतं की धान्य वाया गेलं तरी जाऊ द्या. नाही, याचं कसं होतं माहित नाही की जवळपास 50% आसपास जर लोकांना मोफत धान्य द्यावं लागत असेल तर देश प्रगतीपथावर आहे असं म्हणता येईल का? साधा पण ते धान्य कुठलं आहे? आपण त्यात पैसे खर्च करून ते धान्य देत असू. म्हणजे मला काय वाटतं की आपलं काय की आपण श्रीमंतामध्ये दाखवण्यासाठी आपलं जे उत्पन्न आहे ते घालवलं तरी चालेल असं नाहीये ते. म्हणजे तुम्ही यातला कल्पकता आणि यातला ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन नावाची जी चीज दाखवली आहे ते ऍप्रिशिएट करायला पाहिजे. डिलिव्हरी केली पाहिजे. मग काय मान्यच आहे. मग काय तिथं फक्त गरिबी एवढी आहे. अहो, गरिबी म्हणजे यांच्याकडे 5 लाख आहेत, तुमच्याकडे 4 लाख आहेत, तर तुम्ही यांच्यापेक्षा गरीबच आहात. तो अन्न विकत घेऊच शकत नाही असं नाही, पण ते त्याला दिलं तर तो त्याच्या पैसे शिक्षणात वापरू शकतो. पक्ष संघटनेचे एक व्यापक मुद्दा आहे की 4 कोटी घरं बांधली, 80 कोटी दिले किंवा 10 कोटी स्वच्छतागृह घरं बांधली. या सगळ्याच्या बरोबरीने ना एक अतिशय छान म्हणजे इंग्रजीत म्हणजे ना सोशल ऑडिटिंग नावाचा एक प्रकार असतो. ते व्हावं असं सरकारला का नाही वाटत की ही घरं इथे यायला मिळाली. आता घोषणांच्या पलीकडे त्याचं दिसतच नाहीये काय. म्हणजे स्वच्छतागृह ज्यांना संडास बांधून दिले त्यांचे संडास स्टोर झालेले आहे कारण बाकीचे काय फॅसिलिटी वर काही झाले, सगळेच झाले असं सोशल ऑडिटिंग ते त्या राज्याच्या याच्यात सगळीकडे आहेच ना. त्याची आकडेवारी कधीच भाजप देत नाही. कुठल्याही कॅग रिपोर्ट मध्ये कुठल्याही व्यवस्थेमध्ये ते सरकारच्या लक्षात द्यायची असेल ना, ते आम्ही काय द्यायची त्यातली. म्हणून पक्ष संघटनेच्या पातळीवरती ही सोशल आमचं म्हणणं उलट आहे. आम्ही 4 कोटी घरं दिली, तुम्ही म्हणा की घरं तुम्ही दिली आहेत ती आता गोडाऊन झाली दाखवा. लोक राहत आहेत. कसं होतंय महाराष्ट्रामध्ये पूर्वी विहिरी हरवल्या असा एक प्रकार झालेला आठवतो. म्हणजे 70च्या दशकामध्ये विहिरी बांधल्या पण नंतर विहिरी चोरीला कारण ते सोशल ऑडिटिंग झालं. आता सोशल ऑडिटिंगच होत नाही म्हणजे ते यश आहे असंच मान्य करावं लागतं ना. पण जे आता दरवर्षी आर्थिक पाहणीचा अहवाल येतो त्यात तर सगळी आकडेवारी येतेच ना. नाही ना, सोशल ऑडिटिंग नाही येते. नाही, आता साधं आपण नगरसेवक निधीतून साधं सोसायटीच्या बाकडी दिली तरी त्याच्यावर दिलेलं असतं की अमुक अमुक त्याच्या नगरसेवक निधीतून हे झालं. तर मुद्राची 50 कोटी लोन दिली असतील तर इथे जागोजागी दिसलं पाहिजे हा उद्योग मुद्रा कर्जातून झाला. असं काही योजनेत सक्ती आणून त्याचं ऑडिटिंग, त्याचा फोटो काढून पाठवणं. साधा आपण सेल्फी काढतो तसं आपल्या उद्योगावर सेल्फी काढून त्याचं काहीतरी ऑडिटिंग. आता सुधीर भाऊंनी केलं तर वृक्षाबरोबर आपला सेल्फी काढा, झाड लावलं असेल 13 कोटी वृक्ष लावलं तेव्हा. तर तसं काही मुद्रा 50 कोटी लोक रोजगार दिसत असेल तर रिक्षा घेतली असेल, काहीतरी स्टॉल टाकला असेल, त्या प्रत्येकाचं रेकॉर्ड काहीतरी पाहिजे ना. त्याचा रेकॉर्ड त्याच्या कसं जर बँक लोन देते मोठा आकडा आहे ना. एक्झॅक्ट लोन जो दिलेला आहे मुद्रा लोन अशी रांगेली कुठे स्टॉल दिसत नाहीत. आता इथे झुणकाबाकरचे ट्रस्टचं नाव असतं तसं मुद्रा बँकेच्या लोन मधनं तुम्हाला दिसत नाही म्हणून दिलं नाही. हे इतकं सोपं म्हणजे ओव्हर सिम्प्लिफिकेशन चाललं आपलं. आपण फिरत नाही, आपलं फील्ड मध्ये जाणार. आता जेन्युइनली 10 खेड्यांवर तुमच्यापैकी गेल्या 6 महिन्यात कोण केलं? माझं पण आता चिदंबरम म्हणत होते
की 10 आणि 15 रुपये काय डिजिटल देणार का तुम्ही? आता देणं होतंय की नाही? भाजीवाली लावते जीपे, लावते की नाही? ती कशी लावते? तिला कसे मिळतात पैसे? माझं म्हणणं असं आहे की नाही, हे मोठं यश आहे ते मान्य, पण 6,000 तुम्हाला रुपये दिसत नाही पण ते शेतकऱ्याला नाही, असं थोडी चालतं. 6,000 केंद्राकडून येतात, 6,000 राज्याकडून येतात, प्लस रेशनचे काही लोकांना नक्की मिळतात. फक्त तो आकडा खूप वाटतो 80 कोटी, पण त्यातले काही मार्केटमध्ये जातात आणि ते धान्य विकून लोक दारू पितात. आणि कोकणात तर आंब्याच्या बागांमध्ये मजूर मिळत नाही किंवा बाकी कुठल्या कामांना मजूर मिळत नाही. मग त्यांना एक वेगळा अर्थ सेशन. तर ते म्हणजे माणसं काम कमी करायला लागलेली आहेत. म्हणजे जी वर्ग असतो ना, लोकांची क्रयशक्ती कमी झाली. कामच नको करायला, हे फुकट मिळतंय अशा तिकडे जाऊ दे, आता सगळे दारू पिणार काम करत नाही असं म्हणतात. अर्धे पत्रकार काम करत नाही असं नाही म्हणजे काय ते खडसे साहेबांच्या प्रवेशाचा नेमका काय शेतीला मजूर मिळत नाही. प्रवेश घेण्याचं ठरलेलं झालंही आहे. त्यातलं बावनकुळे साहेब आणि अध्यक्ष असं जे बोलणं होणार की निवडणूक झाल्यानंतर होईल. खडसे म्हटले मी दिल्लीत प्रवेश घेणार, त्यांचं लोक स्थानिक नेत्यांना माहित नाही. काही दिल्ली काही नाही, राज्य काही नाही, जो असं चर्चावरून निर्णय ठरतो. आणि विशेषतः मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात अशी राज्य आहेत की इथली लिडरशिप ही तशी बऱ्यापैकी डिस्कशननेच निर्णय घ्यायचे. एक तुमचं म्हणजे भाजपचा प्लॅन कसा असतो ना की घराणेशाहीच्या विरोधात अतिशय महत्वाचा आहे. पण आता कालचं परवाचं उदाहरण घेतलं तर पंतप्रधान घराणेशाहीतल्याच पुढच्या पिढीच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये आले श्रीकांत शिंदेच्या. क्लिअरच करू दे. बरं झालं मुद्दा. घराणेशाही म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आधी पक्ष त्या घराचा, जी आम्ही घराणेशाही मानतो ना, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी, मुलायम यादव, अखिलेश यादव, लालू यादव, तेजस्वी यादव, म्हणजे सगळ्या पक्षाचे निर्णय, तो पक्ष बाय द फॅमिली, फॉर द फॅमिली, ऑफ द फॅमिली. कर्नाटकात येडियुरप्पा आणि विजय असं तुमच्याकडे पण तसंच आहे ना? निर्णय येडियुरप्पा आणि विजय घेत नाही, निर्णय वर घेतो आम्ही. तो त्यांचा पक्ष आहे ना. मग आम्ही उद्धववर होतोच ना, तुमच्या बाजूला राहिलातच ना ते. मग आम्ही घ्यायचंच नाही. विचारतोय म्हणजे माझं असं मत आहे की घराणेशाहीची कन्सेप्ट क्लिअर करा. सिनेमामध्ये वडील खासदार, मुलगा हे याचा अर्थ घराणेशाही नाही. नंबर 1. नंबर 2, प्रॅक्टिकली मी म्हटलं तसं घराणेशाहीमध्ये क्लिअर कट तो पक्ष त्या घराण्याच्या हितासाठीच फिरतो, चालतो, जातो, ती घराणेशाही. इतकी आमची क्लॅरिटी आहे. पण मग घराणेशाही एकीकडे विरोध करत असताना पूर्वी आपलं घोषवाक्य असं होतं, देश प्रथम, राष्ट्र प्रथम, पक्ष दुसरा. पूर्वी नाही, आता पण आहे. आपलं असं म्हणायला आता ते मोदी परिवार वगैरे असं झालं. मग पुन्हा व्यक्तिपूजेकडे आपण चाललोय का? नाही, आता सगळ्यांनी मोदी परिवार ट्विटरवर, सोशल मीडिया आणि बोर्ड केली. जसं अडवाणी किंवा वाजपेयींनी असा कधी केलं नव्हतं की भाजप परिवार म्हणायचे, पण अडवाणी परिवार, वाजपेयी परिवार असं नव्हतं. का बोलले? असं कशामुळे? का बोलले? का असं का म्हणजे हे व्यक्तिपूजेकडे चाललोय का आपण आता? म्हणजे मुळात चौकीदार राहुल बोलल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आमच्या ह्याच्यावर मैं भी चौकीदार केलं, बरोबर आहे. तसं लालू यादव म्हणला की मोदीचा परिवारच नाही आहे, तर आम्ही मोदीचे परिवार आहोत. तर काय आता म्हणजे पॉलिटिकल काही जर उत्तर देऊन तो मुद्दाच संपून टाकला आम्ही त्यांचा, तर त्याचं कौतुक झालं पाहिजे ना. नाही, खालपर्यंत पर्क्युलेट होतेच ते. तो मगाचा छोटासा मुद्दा राहिला की म्हणजे स्वतः पंतप्रधान जर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी उमेदवार असतील तर त्या पूनम महाजन यांनी काय पाप केलं? ते माझं मत की आता समजा पक्षाने काही प्लॅन एकेकाविषयी, आता मला एकोणीला तिकीट नाही दिला तर माझ्याविषयी काही प्लॅन होता आणि आज मी काम करतोय. असं पूनम विषयी काही प्लॅन असेल, असं मनोज विषयी काही प्लॅन असेल. धर्मामध्ये असं म्हणतात की काही झालं तरी, काहीतरी वाईट झालं तरी नंतर काहीतरी चांगलं, काहीतरी वाईट, हे इट इज प्रूव्ड ना. माझं मत आहे की माझ्या केसमध्ये तो प्रूव्हच झालाय. शिवराज सिंग चौहानला मुख्यमंत्री न करताना पुढे काय करायचं हे क्लिअर आहे. शेवटी वसुंधराजी 70 वर्षाचे आहेत, पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करायचं का नवीन कोणी आणलं पाहिजे? शिवराजजी 18 वर्ष मुख्यमंत्री होते, पण नवीन माणूस आणला पाहिजे. त्यांची उपयोगिता आहे ती
उपयोगात घेता आली पाहिजे. सुशील मोदी आता परवा वारले बिचारे, पण त्यांना आम्ही राज्यसभेत आणून त्या पद्धतीचा उपयोग करणार होतो. थोडा भाजपला जो एका विशिष्ट ईस्टर्न साऊथमध्ये वाढवायचा आहे, तिथे या सगळ्यांची क्षमता आम्हाला उपयोगात आणायची आहे, तर ते करणारच ना आम्ही त्याच्यामध्ये. तसं पूनम असेल किंवा बाकी समजा असतील, त्याला कुठेतरी राज्यस्तरावर पुढे आमदार बनावा, मंत्री बनावा, की ह्या ह्याच्यामध्ये आता आम्हाला आहे असा विचार असूच शकतो. की तुम्ही कार्यरत आहात, बावनकुळे होते तिकीट हे घेतल्यानंतरही, पण तसं त्या आता प्रचारात कुठे दिसतही नाही. येतील, काही लगेच आले, काही उशीर आले. ऍक्च्युली माझा कुटुंबातले आहेत, त्याला घ्यायला. तुम्ही आता वसुंधराजींचं ते दिलं 70 झालं काहीतरी पुढे प्लॅन असेल रिप्लेसमेंट. आता मोदींची म्हणजे 75 वर्षाचा मुद्दा सतत येतोय, मग त्याच्यावर पण काही पुढचा प्लॅन पक्षाचा? माझं म्हणणं की नेतृत्व त्यांचं असेल तर अमित भाईंनी क्लिअरच केलंय. शेवटी राज्यामध्ये काहीतरी आता देशाच्या आजूबाजूच्या वरचं काही जागतिक तर काही आपल्याला आणायचं नाही, तर तिथे तर हा काही मुद्दा लागत नाही. त्या राज्याची एक वेगळी लिडरशिप आणावी लागते. प्लस या सगळ्या प्लॅनमध्ये आम्ही राज्यसभेतल्या बऱ्याच जणांना लोकसभेला पाठवलं. या तिकिटांचं वाटप करताना त्या राज्यांमधला एक यंगस्टर्सचा याचा इंटरमिडिएट ग्रुप असेल तेही आम्ही त्यातलं पाहिलं. त्यामुळे प्रॉपर प्लॅनप्रमाणे आणि मोदी पूर्ण नेतृत्व करत राहणार, काळजी करायचं कारण नाही. मोदींशिवाय दुसरा चेहरा नाही का बीजेपी? पण असलं तर अडचण काय आहे, जर त्यांच्या नेतृत्वामध्ये एखाद्या गोष्टी करू शकतो आहोत. आणि मोदी नेहमीच म्हणतात की आम्ही सगळे टीम म्हणून करतो. राजनाथजी असतील, गडकरी असतील, अमित भाई असतील, सगळेच मंत्री होते ते आहेत. पक्षाकडे अनेक वर्ष काम करणारे एवढे नेते आहेत आणि ज्या पद्धतीने काम करतो आपण सांगितलं. पण आता 2 उदाहरणं महाराष्ट्रात ती अशी झाली की आधी उमेदवारी जाहीर झाली आणि नंतर त्या माणसांनी पक्षात प्रवेश केला. उज्ज्वल निकम असतील, म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संध्याकाळी तिथे विलय पार्ल्याच्या कार्यालयात जाऊन प्रवेश केला, किंवा नवनीत राणा असतील. तर मग असं पक्षाकडे निष्ठावंत नेते असताना किंवा जुने कार्यकर्ते असताना त्यांना बाहेरच्या माणसं घेण्याची अशी गरज का वाटते? ज्यांना लढा म्हणतात ती लढा तयार नाहीत ना. आशिष शेलार पण मग मोदीजी बरोबर काम करण्याची संधी लोकांना त्याने जे म्हटलं ते नेतृत्वाला पटलंय की मला अजून 5 वर्ष राज्यात राहू द्या, किंवा पराकाळणी होते. आणि पण ते तेव्हा असं मानलं जात होतं किंवा अशी थिअरी आहे की राज्यस्तरीय स्पर्धा नको म्हणून अनेकांना दिल्लीला पाठवा असा एक प्रयत्न आहे. मुळात असं कोणी एक माणूस वैतरून कोणावर पाठवू शकतो असं होत नाही. जे निर्णय होतात ते राज्य नेतृत्व, केंद्र नेतृत्व बसूनच करतं. ते असं इथून याला घालायचं त्याला जायचं असं ते त्याच्याने सगळे कॉलम भरले पाहिजेत म्हणून मग देणं सोयीचं. मोदीजींबरोबर काम करता तुम्ही खुश दिसताय. आशिष काय म्हणजे त्याला इथे करायचं, त्याला शिकावंसं वाटत असेल तर शिकेल, इथे येईल तिकडे, त्याला काय. निवडणूक रोख्यावरून खूप टीका झाली पक्षावर. निवडणूक रोखे मला तर आश्चर्य वाटतं. म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय त्यामुळे बोलता येत नाही, पण काय चूक आहे? रोखेने कॅश घेतच आहेत ना. उलट काय झालं म्हणजे आमचे काही बाकीच्या पक्षांना मित्र खुश का आले, 10 रुपये आले तर 3 रुपये पार्टी जमा करतात आणि 7 रुपये घरी नेत नाहीत. ते त्यांच्या सोयीने त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या हव्या त्या उमेदवारांना वाटतात. ते या रोख्यानं बंद झालं होतं. आणि रोख्यात दिसतं ना कोणी पैसे दिले. आमचं जे इलेक्शन कमिशन रिपोर्ट त्यात दिसतंच. त्याच्यात आक्षेपाचा फक्त एकच मुद्दा होता, रोख्याची स्कीम अतिशय उत्कृष्ट आहे. सुधारणा सुचवली असते. पॅन हा तुम्हाला फक्त सरकारलाच कळणार कोणी दिले ते. दॅट वॉज ऑब्जेक्शनेबल. माझं म्हणणं की कारण याच्यात लबाडी कळत होती. कारण जर मला देणगी दिली तर फोन येणार आहे काँग्रेसला कशी किंवा आणखी कशी दिली वगैरे. माझं मत तरी सुद्धा ममतालाच देणगी त्या पक्षात सत्ता काँग्रेसला मिळाली, बरोबर ना, सगळ्यांना मिळाली की नाही. तर हे कोर्टामुळे उघड झालं, नाही तर उघड झालंच नसतं. कशामुळे? कोर्टामुळे उघड झालं म्हणजे आदेशामुळे झालं उघड. नाही उघड झालं. कोर्टात जाताना असं वाटलं होतं की अंबानी अडाणीचा पैसा बाहेर निघेल बीजेपीकडे. जे कोर्टात गेले त्यांच्यावर बेनामी कशाला देईल, नाव काय त्यांचं. 1 रुपये पण 1 रुपये अंबानीने दिला नाही असंही त्याच्यात असं की आता मी डोनेशन आणतो ते ट्रस्ट मधनं येतं, ते त्या नावाने येत नाही, ट्रस्ट मधून येत असतात त्यांचे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुधारणा केली असे ना किंवा पॅन तुम्ही पब्लिकला हे करा अशी सुधारणा देऊन निर्णय द्यायला पाहिजे. एकदमच मागे जो घेतला ना त्यांनी ते एकदम पुन्हा मोकाट सगळं
जे त्याचा नीट दुसरा करायला आक्षेप चालू आहे होतं. बा, दुसरा आक्षेप आहे बा, पैसे घेणं हा इश्यू नाहीये, पैसे ज्यांनी दिले भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना त्यांना त्याच्या बदल्यात काय मिळालं याची लिंक एस्टॅब्लिश करणं हा इश्यू आहे ना. ती केलीच पाहिजे ना. हा पण ते ती रोखे नसताना करत होते लोक. तेच ना, पण रोख्यांच्या काळात फक्त एका वर्गालाच कळत होतं की कोणी कोणाला दिले. आता तसं नाहीये ना, त्याचं सगळं पब्लिकली व्हायला हवं ना. त्यामुळे निर्णय लोकांच्या दृष्टिकोनात उत्तम झाला. मग आता कळत आहे. आता पूर्वीच्याच पातळीवरती गेलो ना आपण. मग आलो. म्हणजे मग तुम्हाला चांगला कायदा आणावा लागेल ना सरकार आल्यानंतर. तर तेच सुप्रीम कोर्टाने सुचवलं असताना की यातला उद्देश तुमचा जो आहे तो अर्धा सीमितच हे होतोय. या ट्रान्सपरन्सी वाटली पाहिजे. मग कायदा करताना ना तर हयात बीजेपी सत्तेत आहे असं म्हणून कायदा करत नाही. आपणही कधीतरी विरोधात जाणार आहोत असं वाटतं कधी. हा नियम आहे. 30-35 वर्षानंतर काँग्रेस गेलीच ना, तर आम्ही 50 वर्षांनी जाऊ. समजा कुठलाही कायदा करताना हा विचार होतोच. पण चेक द्यायला बंदी नाहीच आहे ना आता ही. चेक म्हणजे चंदा जो- उद्देश काय होता, कोणी कुणाला दिले, किती रक्कम दिली एवढं. आता चेकनी देऊ शकतात. रोखे पद्धती गेली तरी डोनेशन द्यायला किंवा जे नियम आहेत की किती टक्के प्रॉफिट, त्या प्रॉफिटचं जे हे ठरवून दिलं होतं तेही काढून टाकलं. त्याच्यामुळे 2.5%. हा प्रॉफिटच्या पर्सेंटेज मध्ये होतं तेही काढून टाकण्याचं काहीच कारण नव्हतं. म्हणजे त्याचं रिझनिंग दिलंच चेक नाही नाही आपण. देता येताना मग रोख्यात दिलं तर काय बिघडलं. मग चालेल, आता माहिती दिली. चालेलच ना, फक्त त्याच्यात सरकारलाच कळतं हा इश्यू आहे. तर तेवढी दुरुस्ती सुप्रीम कोर्टाने द्यायला पाहिजे. आणि त्याच्यातली ती सुधारणा झाली उमाकांत म्हणतो ना, ती अशी की कंपनीचा तोटा आहे 10 कोटी तोटा आहे आणि कंपनी देणगी देते 50 कोटी. हा जो मिसमॅच आहे ना, ती किती अमाऊंटच आहे, ती कॉन्ट्रॅक्ट मिळतं कुठलं तरी म्हणून. असं आहे की कॅश ज्यावेळी देत होते त्याही कॉन्ट्रॅक्ट मिळत नव्हतं का. भ्रष्टाचार संपणार नाहीच हे करून. नाही मग हा दुरुस्त आला की नाही. नाही नाही, तो हा. सुधारणा व्हायला हवी हाच मुद्दा आहे त्यातला. पण मग ते टेम्पो भरून पैसे वगैरे कुठून झाले, म्हणजे निश्चलीकरणातले होते ते की कसं, म्हणजे त्याच्या आणि आपल्याकडे एवढ्या एजन्सीज तशी चौकशी विकशी काहीच केली नाही कोणी. राहुलने सांगितलं ना करू ना सरकार आल्यावर एवढं जायचं. नाही, पण तुम्ही नाही करणार. आणि सरकार आलं तर करू ना. आधीच्या बाद झालेल्या नोटा होत्या की आता चालू असलेल्या आहेत म्हणजे. सगळी चौकशी झाली कळेल ना. बाद होत्या का हिरव्या होत्या का निळ्या होत्या का काय होत्या त्याला काय लागतं. पण कमिंग बॅक टू सिरियस पॉइंट टू एंड इट, आकडा काय, संख्या काय? 400 पार. आम्ही जे केलंय ना त्यामध्ये 340 ते 355 याच्यामध्ये बीजेपी 303 वरला जाईल. आसाम वाढ, बंगाल वाढ, ओरिसा दणक्यात वाढ, आंध्र वाढ, तेलंगणा वाढ, तामिळनाडू, हे केरळ राज्य आपण घेतो 1-2 बातमीमध्ये येईल. यूपी वाढ, गुजरात मेंटेन, मध्य प्रदेश गुजरात वाढायला स्कोपच नाही राज्यात. तेच, सीट वाढवाव्या लागतील तिकडे. मध्य प्रदेश, छिंदवाडा येईल, एखादी कमी होईल असं होऊ शकतं. राजस्थान एखादी कमी होईल, बिहार एखादी कमी होऊ शकते. पण अदरवाईज बिहार 40 पैकी 39 आहोत म्हणून मी आपली एखादी कमी फॉर सेफर साईड धरतो. पण मी आता ज्यावेळी वोटिंग कमी झालं त्यावेळी आम्ही सर्वे केला खाली, तर त्यात प्रमुख कारण येणार तर मोदीच आहे. त्यामुळे बीजेपीचा वोटर उन्हात आणत कशाला जा असाही आहे. आणि 35% बूथवर काँग्रेस आरजेडीचे माणसंच नाही. काय करायचं काम करू म्हणून, नाही तर तुम्ही करा विधानसभेला करू काम असा मूड आहे विरोधी पार्टीचा. हिमाचलचे कॅन्डिडेट बळबळ दिले काँग्रेसने, घ्यायला तयार नव्हतं शर्मा त्या ठिकाणी. तर असं मी म्हटलं असं 40-55 मध्ये बीजेपी आणि वरती अलायन्स मागचे 60-77 होते ते, असं म्हणून 405 410 मध्ये जाऊ. साऊथ दक्षिणेकडे म्हटलं आंध्र तेलंगणा तेलंगणा वाढ, केरळ तामिळनाडू 1-2 जागा सुरू काय अण्णावादाची आहे का ती कळून जर आहे सीट ठरले चांगले. तो एक मोठा लीडर आहे. तो मध्ये आता तिथे असेंब्लीच्या खूप उपयोग राहा. महाराष्ट्रामध्ये लोकसभा एक असताना विधानसभेचे नियोजन असेलच ना डोळ्यासमोर. आहेच ना. कारण तो मुद्दा महत्वाचा ठरलेला लगेचच पाठोपाठ आहे तिथे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड 3ची निवडणूक. उपयुक्त ठरले अजित पवार गट की उपयोगी ठरले? शंकाच नाही. पण मागे एनसीपीचं काय माहितीये का, एनसीपीचं
मी वर्णन बटाट्याचं पोतं असं करायचो. शरद पवार नावाच्या पोत्यात ते आहे, पण प्रत्येक बटाटा स्वतंत्र आहे. तो आमदार कुठल्याही पक्षात गेला तरी तिकडून निवडून येतो. कॉंग्लोमरेट आहे तो पक्ष म्हणजे असं 40-42 जागा एनसीपी अशा आहेत की ते येतातच निवडून. विनेबल कॅन्डिडेट अंकुश टोपे, राजेश टोपे म्हणजे असंही आहे त्यांना, ती त्यांच्या जागा आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे ती मतं त्या आमदारची असतात, ती तो ट्रान्सफर करतो. त्यातला आता का तुम्ही दिल्लीतच की काय दिल्लीतच ओनली राष्ट्र, नो महाराष्ट्र. बिहारची निवडणूक आहे विधानसभेची 25, ते मोठं टार्गेट आहे. पण- कारण आम्ही ना नॉर्दर्न बेल्टमध्ये बिहारमध्येच मुख्यमंत्री नाही आहे. अदरवाईज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड इथे आपण पूर्ण हरियाणा, दिल्ली इकडे यायचं. महाराष्ट्र विधानसभेच्या वेळेला याचा विचार नाही केला. ना काय कारण नाही. एकच तुम्ही जो सगळ्यात पहिला मुद्दा मांडला भाजपच्या कार्यकर्ता व्यवस्थापनाचा. पूर्वीचं एक असं परसेप्शन होतं किंवा चित्र होतं की स्वयंसेवकांवर भाजपचं बरीचशी भिस्त होती. आता भाजप म्हणून स्वतंत्र कार्यकर्त्यांची फळी किंवा ही उभी राहिली का? म्हणजे स्वयंसेवकांची त्यातला रोल कमी होतोय. आधी जे काम कमी होतं, जनसंघ म्हणून आम्ही होतो, त्याही स्वाभाविकपणे त्या ठिकाणी अशा सगळ्या परिवारातले मदत करायची. पण आता भाजपची चांगली ताकद उभी राहिली आहे. पण संघ परिवारातला जो स्वयंसेवक आहे तो कामाकडे पाहताना त्याच्या मनात जे 370 होतं, जे राम मंदिर होतं, ते सगळं झालेलं पाहून तो ऍक्टिव्हिटी करतो. आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये तुम्ही किती ताकद लावा ती कमीच असते. जेवढी लागेल तेवढं मताधिक्य वाढत असतंच. म्हणजे स्वयंसेवकांवरचं किंवा संघावरचं अवलंबित्व भाजपचं म्हणून कमी होत आहे. असं होत नाही. असं कोणा अवलंबून आम्ही एकत्रच काम करत असतो. दिशा एकच आहे ना. त्यामुळे भाजपचं संघावरचं अवलंबून कमी पडलं विनोद तावडे असं काही लिहिता येणार नाही. अरे यार असं काय आता सांगतो बाकी काही नाही. आहे की नाही?